स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज होळी आहे. सगळ्यांना होळीच्या लाख लाख शुभेच्छा. ठाणापाडची यात्रा पण आहे, पण आपल्याला काय सुट्टी नाही आहे, कारण की आपल्याला शेड सांभाळायचं आहे. त्याच्यामुळं यंदा काय या यात्रेला जाता नाही येणार. पण तुम्ही जर कोणी जात असाल तर कमेंट करून नक्की सांगा. रोज दिवशी जेव्हा मी शेडमध्ये आलो आणि येऊन पाहत होतं, चिपगाड दोन्ही पाडेल होतं. रात्री काय झालं तर काय माहीत, पण दोन्ही चिपगाड दिलं होतं पाडून. दोन चिपगाड पाडून दिलं होतं. त्याच्यामुळं मग मी पण सगळी पार्टेशन ओपन करून दिलो, कारण की सगळा पक्षी एक साईडला जाऊन राहिला आहे. सगळा पक्षी सारखं करून आणि मग परत पार्टेशन आहे करून घ्यायला लागतील. आज कोण कोण यात्रेला जाणार आहे त्या पण मला कमेंट करून सांगा. पार्टेशन सगळे ओपन करून झाले, मग मी पण थोडासा येऊन आराम करतो, कारण की पक्षी सारखा व्हायला थोडा टाईम लागेल, कारण की पक्षी सरकं नाही पटापट. पक्षी सरकत येत नव्हता पटापट. मग मी पण भांडेवर करून घेतली, कारण की रोजचा टार्गेटच आहे त्या उन्हाची फीड नाही खाऊन द्यायचा.